नमस्कार, मी राकेश देशमुख. सोनम वांगचुक यांना 21 दिवसानंतर ताब्यात घेतलं. 20 दिवस त्यांचं आमरण उपोषण जंतर मंतरवर सुरू होतं, परंतु अखेर 21व्या दिवशी रात्री त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेतलं असं तिथं म्हटलं जातं. परंतु उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ताब्यात घेतलं असं सरकारकडून म्हटलं जातं. सोनम वांगचुकना ताब्यात घेऊन रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. जेव्हा या देशात काही घोटाळे झाले, भ्रष्टाचार झाला किंवा अनुचित प्रकार घडला किंवा अपघात झाला, तर तेव्हा तत्कालीन ते जे कोणी संरक्षण मंत्री असतील, रेल्वे मंत्री असतील किंवा इतर खात्याचे मंत्री असतील, त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे. 1956 रोजी लाल बहादूर शास्त्री हे रेल्वे मंत्री असताना तिथे अपघात झाला आणि त्या अपघाताची जिम्मेदारी घेऊन त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तिथे राजीनामा दिला. 1987ला व्ही.पी. सिंग हे संरक्षण मंत्री होते आणि बोफोर्सचा कथित तो काय घोटाळा, भ्रष्टाचारचे ते आरोप झाले. मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मतभेद झाले आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. 2008 साली जो 26/11चा जो आपल्या मुंबईमध्ये भ्याड हल्ला झाला, दहशतवादी हल्ला झाला आणि त्या हल्ल्यानंतर आपल्या देशाचे गृहमंत्री शिवराज पाटील होते. जनप्रक्षोभामुळे त्यांना त्या पदाचा राजीनामा दिला. अत्यंत संवेदनशील काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जो दौरा होता तो वादग्रस्त ठरला आणि त्यांनाही त्या पदावरून पायउतार व्हावे लागले. अर्थात त्यांना राजीनामा द्यावा लागला. 2022 रोजी कर्नाटकातील के.एस. ईश्वरप्पा ग्रामीण विकास आणि पंचायत राज मंत्रिपद होतं, तेव्हा आत्महत्या केली कंत्राटदारांनी. भ्रष्टाचाराचा त्यांच्यावर आरोप झाला आणि म्हणून त्यांना त्या ठिकाणी पायउतार व्हायला लागले, त्यांना राजीनामा द्यावा लागला. काही जेव्हा प्रकरणं आपल्या देशात उघड होतात, समोर येतात, आपली नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या खात्याचे त्या मंत्रिपदाने राजीनामा देणं. अर्थात बघा, जर तुम्हाला राजीनामा द्यायचा नसेल, परंतु जिथे उपोषण असेल तिथे तुम्ही जा, चर्चा करा, संवाद साधा, बोला. आपला जो देश आहे तो संविधानाने चालतो. आपल्या देशात लोकशाही आहे. जेव्हा एखाद्या सनदशील मार्गाने, लोकशाही मार्गाने एखादा व्यक्ती उपोषण करतो, उपोषण स्थळी जाऊन त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्याशी संवाद साधून जे काही आपल्याला आपल्या माध्यमातून, सरकारच्या माध्यमातून प्रयत्न करता येतील तेवढे जरूर करा. परंतु